मुंबई आणि ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आघाडीने लढणार आहेत। या तिन्ही पक्षांच्या संभाव्य आघाडीने ठाण्यात 75 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी म्हटले आहे। मुंबई ठाण्यात या तीन पक्षांची आघाडी राहणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे। राऊत यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी आहे, तर इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत आघाडी करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। याचा अर्थ स्थानिक निवडणुकांमध्ये आघाडीची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती असतील, असे संकेत दिले आहेत। दरम्यान काँग्रेसने मुंबई ठाण्यात एकला चलो रेचा नारा दिला आहे, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना महायुती म्हणून लढण्याची शक्यता आहे। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।